गोंदिया जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात आणि या अपघातावर आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग सज्ज झाला असून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे। वाहनांवर कारवाई करण्यात येत असून बेधावपणे वाहन चालक वाहन चालवणाऱ्या वाहनांवर तसेच अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या दुचाकीवर हेल्मेटच्या परिधान न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत 334 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 5 वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। आणि आता गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाला इंटरसेप्टर वाहनही प्राप्त होणार असून लवकरच वाहतूक विभागालाही वाहन मिळणार आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिवेगाने वाहन चालवणे, मोबाईलवर बोलणे, दुचाकीवर हेल्मेटचा वापर न करणे अशा विविध प्रकारच्या वाहनांवर आळा घालण्यासाठी आता हे वाहन महत्त्वाचं ठरणार असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी सांगितले आहे। आणि हे वाहन संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरणार असून वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार हे मात्र निश्चित। काय सांगाल, एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे अपघातावर आळा घालण्यासाठी? अपघातावर गोंदिया जिल्ह्यात आळा घालण्यासाठी आता आपण विशेष मोहिमांचं आयोजन करत आहेत। त्यासाठी आपण काल दिनांक 13/12/2024 रोजी विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवून ट्रिपल सीट चालवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे अशा वाहन चालकांवर एकूण 334 केसेस दाखल केलेल्या आहेत। त्यापैकी 5 टू व्हीलर देखील जप्त केलेल्या आहेत आणि यापुढे आपण अशीच कारवाई चालू ठेवणार आहे। त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आपल्याला इंटरसेप्टर व्हेकल देखील शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे। लवकरच ती आपल्या गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेमध्ये रुजू होईल आणि त्यावेळेस मग आपल्याला मोबाईल टॉकिंग, अतिवेगाने वाहन चालवणे यांना चालू गाडीतून देखील फाईन मारणं शक्य होणार आहे। त्यामुळं त्या आपल्या अपघातांवर नक्कीच त्याचं कमी करण्यामध्ये आपलं योगदान असणार आहे। शहरामध्ये कुठे कुठे ही पेट्रोलिंग राबवण्यात येते अशा पद्धतीची? शहरामध्ये पेट्रोलिंग जी असणार आहे ती इंटरसेप्टर व्हेकल आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात ती फिरणार आहे। अतिवेगाने वाहन चालवणे, मोबाईल टॉकिंग करणे, विदाऊट हेल्मेट अशा प्रकारचे फाईन ती चालूमध्ये सुद्धा फाईन मारू शकते। असं ती व्हेकल आहे, अद्ययावत अशी व्हेकल आहे, ती संपूर्ण जिल्ह्याभर कारवाई करणार आहोत।